नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण या पद्धतीचे जे प्रश्न असतात रिएक्शनचे, जे की केमिस्ट्रीमध्ये महाराष्ट्र बोर्डाला अनेक वेळेस विचारले जातात आणि आपल्याला ते सॉल्व करता येत नाही. परंतु आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला अशी खात्री देतो की असे प्रश्न तुमच्याकडून इतके इझिली सॉल्व होणार आणि इतकं तुम्हाला सोपं वाटणार, तर तुम्ही प्रत्येक येणारा प्रश्न सॉल्व करू शकणार. त्याच्यामुळे सर्वांनी एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचंय. सर्व कन्सेप्ट मी तुम्हाला इथं क्लिअर करून सांगणार आहे. तर बघा, आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय की C2H5OH दिलाय, त्याची रिएक्शन सोडियम सोबत गेली आणि आपल्याला A मिळतोय. पुन्हा हा जो A आहे त्याची रिएक्शन आपण C2H5Br सोबत केली आहे आणि आपल्याला B मिळतोय. आता सर होणार असं या रिएक्शन मध्ये, आता रिएक्शन वगैरे काय मी ते तुम्हाला सांगतो, आधी प्रश्न समजून घ्या. आता पुढच्या प्रश्नामध्ये CH3 CH डबल बॉन्ड CH2 याची रिएक्शन HBr सोबत केल्यानंतर A मिळणार आहे. पुन्हा याची रिएक्शन अल्कोहोलिक OH सोबत केल्यानंतर B मिळणार आहे. तर A आणि B काय असणार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न येणार आहे. मग सर्वात पहिला प्रश्न जो आहे त्याला आपण डिस्कस करू की आपल्याकडे C2H5OH आहे, म्हणजेच इथाइल अल्कोहोल आहे. आता ह्या इथाइल अल्कोहोलची ज्या वेळेस मी रिएक्शन सोडियम सोबत करणार आहे, तेव्हा हा जो याच्याजवळ असणारा हायड्रोजन आहे त्याच्या जागेवर सोडियम जाणार आहे आणि इथं मला काय मिळणार आहे, C2H5ON. ज्यावेळेस याची रिएक्शन आपण पुन्हा C2H5Br सोबत करणार आहे, तेव्हा हा Br आणि हा Na, ही NaBr बाहेर पडणार आणि हा C2H5 Na जागेवर जाऊन बसणार. म्हणजे इथं काय तयार झाला, C2H5O C2H5. म्हणजे सर आता आम्हाला A पण कळाला आणि आम्हाला B पण कळाला. A जो असणार आहे आपला तो असणार आहे C2H5ONa आणि B जो असणार आहे तो असणार आहे C2H5O C2H5. A जो असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे सोडियम इथॉक्साइड आणि B चं नाव असणार आहे डायइथाइल इथर. आता पुढच्या केसमध्ये सर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr याची रिएक्शन आपण HBr सोबत केली. आता काय होणार विद्यार्थी मित्रांनो की हा जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होणार. हा जो इथं रूल यूज होणार आहे तो असणार आहे मॉर्कोव्हनिफ्स रूल. कुठला रूल असणार आहे तो, मॉर्कोव्हनिफ्स रूल. मॉर्कोव्हनिफ्स रूल मध्ये तुम्हाला सरांची फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवायची आहे, नथू लाल मंकी. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, नथू लाल मंकी. नथू म्हणजे काय असणार सर, N. लाल म्हणजे काय असणार सर, L. आणि मंकी म्हणजे काय असणार आहे, M. N म्हणजे काय असणार आहे सर, निगेटिव्ह पार्ट. N म्हणजे काय असणार आहे, निगेटिव्ह पार्ट. L म्हणजे काय असणार आहे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स, लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आणि M म्हणजे काय असणार आहे सर, मॉर्कोव्हनिफ्स ऑफ रूल. आता मॉर्कोव्हनिफ्स ऑफ रूल असं सांगतो की ज्या वेळेस आपण एका हायड्रोकार्बनची, म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची, म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बॉन्ड्स आहेत, त्याची रिएक्शन जेव्हा HBr सोबत करतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारा जो निगेटिव्ह पार्ट असतो म्हणजेच Br, तो त्या कार्बनकडे जाणार आहे. म्हणजे डबल बॉन्डच्या आजूबाजूला बघायचं, ज्याच्याकडे हायड्रोजन कमी असणार आहे. याच्याकडे एक हायड्रोजन, याच्याकडे दोन हायड्रोजन. मग निगेटिव्ह पार्ट कोणाजवळ जाणार आहे, याच्याजवळ, आणि याच्याकडे पॉझिटिव्ह पार्ट जाणार. मग आपल्याकडे 2 ब्रोमोप्रोपेन तयार झाला. पुन्हा याची रिएक्शन मी अल्कोहोलिक KOH सोबत केली. अल्कोहोलिक KOH दिसल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, हा K आणि हा Br, बाहेर काय पडला, KBr, आणि या Br च्या जागेवर OH लिहायचा. ठीक आहे, मग आपण OH लिहिला. मग इकडं हा जो कंपाऊंड होता CH3 CHOH CH3, आता होणार पुढे असं आहे की ह्या CH3 ला मी असं लिहिणार. आता हा H आणि हा OH, बाहेर काय पडणार, H2O, आणि इथं सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन होणार डबल बॉन्डवर. मग आम्हाला प्रोपेन मिळणार आणि पहिला कंपाऊंड होता 2 ब्रोमोप्रोपेन. इथपर्यंत सर्वांना क्लिअर असणार अशी मी अपेक्षा करतो. आता पुढे पुन्हा तोच प्रश्न, फक्त इथं थोडासा चेंज केलाय आणि हा चेंज इतका महत्वाचा आहे की याच्यावर तुमचे प्रश्न देखील डिसाइड होऊ शकतात की किती मार्क्स तुम्हाला द्यायचे. हा प्रश्न समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यामध्ये पुन्हा आपण अल्कोहोलिक KOH घेतलाय, पण इथं काय होणार आहे की हा K आणि हा Br, KBr तर बाहेर पडणार आहे सर, पण इथं प्रश्न काय पडणार आहे सर, इकडे आम्ही OH पण लिहिला सर. हा OH आणि इकडचा H बाहेर पडणार, हा इकडचा H बाहेर पडणार. तर आपण काय करणार आहे, पहिले इकडचा H2O बाहेर काढला, मग इकडे या दोन्हींमध्ये डबल बॉन्ड आला आणि 2 ब्युटीन तयार झाला. आता काय करणार, दुसऱ्या वेळेस आपण इकडचा H2O बाहेर काढणार, म्हणजे पहिल्या कार्बनवर डबल बॉन्ड आला, म्हणजे 1 ब्युटीन तयार झाला.
अशा पद्धतीने या रिएक्शन मध्ये आपल्याला दोन प्रोडक्ट्स बघायला मिळणार, एक असणार 2 ब्युटेन आणि एक असणार आहे 1 ब्युटेन. आता विदाउट वेस्टिंग टाइम पुढे जाऊ. आता येतं दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये PCl5 ची रिएक्शन ए सोबत केल्यानंतर आयसोप्रोपायलिडीन डायक्लोराइड मिळणार आहे. तर ते मित्रांनो, आयसोप्रोपायलिडीन डायक्लोराइडचा फॉर्म्युला असतो CH3CClClCH3. याची रिएक्शन आपण म्हणजे आता हा प्रोडक्ट तेव्हा तयार होणार जेव्हा आपण PCl5 सोबत कोणाची तरी रिएक्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो की आपण ऍसिटोन घेतो, CH3COCH3, याला आपण ऍसिटोन म्हणतो. होतं काय की जेव्हा आपण PCl5 सोबत रिएक्शन करतो तेव्हा PCl5 मधले जे 2 Cl असतात, म्हणजे PCl5 मध्ये 5 Cl आहे, त्यांच्यापैकी जे 2 Cl असतात तो हा पूर्णपणे ऑक्सिजन निघतो आणि इकडे एक Cl अटॅच्ड होतो आणि इकडे एक Cl अटॅच्ड असतो. म्हणजे अशा पद्धतीने ऍसिटोनची रिएक्शन PCl5 सोबत केल्यानंतर आयसोप्रोपायलिडीन डायक्लोराइड मिळतो. आता राहिले बघा, लक्ष द्या, 2 Cl इकडे यूज झाले, हा एक O शिल्लक आहे आणि हा इकडचा P आणि आता Cl3 शिल्लक आहे आणि हा O. अशा पद्धतीने इथं POCl3 हा बाय प्रोडक्ट बाहेर पडतो. ठीक आहे, ही झाली रिएक्शन. आता पुढे म्हणजे सर आम्हाला इथं काय काय मिळाला, ऍसिटोन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण ही रिएक्शन लिहिणार आहे किंवा अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहे, इमॅजिन करायचं ए ची रिएक्शन PCl5 सोबत केल्यानंतर आयसोप्रोपायलिडीन डायक्लोराइड मिळणार, ही 100% गोष्ट खरी आहे. तुम्ही रिएक्शन पण लिहिणार आणि त्याच्या खाली तुम्ही असं म्हणणार की एचं नाव काय, एचं नाव आहे ऍसिटोन आणि त्याचं स्ट्रक्चर पण ड्रॉ करणार. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहिल्यानंतर तुम्हाला 1000% 2 मार्क्सचा जर का प्रश्न असला तर 2 पैकी 2 मिळणार. आता पुढे काय सांगितलंय त्यांनी, ब्रोमो इथेनची रिएक्शन सोडियम सोबत करतोय. म्हणजे आपल्याला हाच विचारलाय, ए हा आपल्याला विचारलाय की ए ची रिएक्शन 2 Na सोबत केल्यानंतर ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये N ब्युटेन मिळतो. आता ही जी रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण सोडियम यूज करतो, या रिएक्शनला आपण वुड्स रिएक्शन असं म्हणतो. आता वुड्स रिएक्शन मध्ये काय होतं की आपण अल्काइल हलाइड घेतो, त्या अल्काइल हलाइडची रिएक्शन आपण सोडियम सोबत करतो आणि ही जी रिएक्शन होत असते ती ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये होते. त्यावेळेस होतं असं की हा जो अल्काइल हलाइड असतो त्याच्या दुप्पट कार्बन असणारा आपल्याला अल्केन मिळतो, त्याच्या दुप्पट कार्बन असणारा अल्केन मिळतो. म्हणजे जर का इथं 1 कार्बन असणारा हलाइड यूज केला तर इथं 2 कार्बन असणारा अल्केन मिळणार आहे. मग आता इथं बघा, इथं 4 कार्बन असणारा अल्केन मिळालाय, तर इकडे जर का 4 कार्बन असणारा अल्केन मिळालाय तर इकडे 2 कार्बन असणारा अल्काइल हलाइड असणार आहे. मग आता अल्काइल हलाइड 2 असणारा कुठला असणार आहे, C2H5 येणार आणि हलाइडच्या जागेवर आपण Br घेतला, मग हे काय असणार आहे, ब्रोमो इथेन. आता पुढे जाऊ आपण. आता थर्ड रिएक्शन मध्ये आपण काय केलंय विद्यार्थ्यांनो, क्लोरोबेन्झिन घेतलाय. आता हा जो क्लोरोबेन्झिन आहे याची रिएक्शन आपण मॅग्नेशियम सोबत केली. सर ज्यावेळेस आम्ही क्लोरोबेन्झिनची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत करणार तेव्हा या Mg आणि Cl कंबाईन होणार आहे, म्हणजे ते MgCl तयार झाला. आता पुन्हा त्याची रिएक्शन वॉटर सोबत केली आपण, तेव्हा Mg ने OH घेतला आणि या बेन्झिन रिंगने H घेतला. वॉटर मध्ये H आणि OH असणार ना, मग MgCl ने OH घेतला आणि याला H दिला, मग इकडे काय तयार झालाय, बेन्झिन. मग A जो होता तो काय असणार आहे, मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स. B जो असणार आहे तो काय असणार आहे, बेन्झिन. अशा पद्धतीने हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधले सर्वच्या सर्व प्रश्न रिएक्शनच्या बेसिसवर आपले झाले. आता पुढे आपण जाऊ. आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित. आता इथं काय आहे की आपल्याला डाय इथाइल इथर दिलाय, म्हणजे C2H5OC2H5 याची रिएक्शन आपण वॉटर सोबत करतोय. ज्या वेळेस आपण इथरची रिएक्शन वॉटर सोबत करणार आहे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये आणि त्याला उष्णता आणि एक पर्टिक्युलर प्रेशर देणार आहे, तेव्हा पाण्यामधला जो H असणार आणि OH असणार आहे तो इकडे जाणार आहे आणि हा तिकडनं हा बॉन्ड ब्रेक होणार आणि इकडे H जाणार आणि इकडे OH जाणार. म्हणजे सर इकडे C2H5OH आणि C2H5OH याचे आम्हाला 2 मोल्स मिळणार आहे. थोडक्यात आम्हाला इथाइल अल्कोहोल मिळणार आहे. पुढे हा जो इथाइल अल्कोहोल असणार आहे त्याची रिएक्शन जेव्हा मी फॉस्फरस ट्राय आयोडाइड सोबत करणार इन द प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस अँड आयोडीन, तेव्हा हा OH ग्रुप रिप्लेस होऊन जाणार आणि याच्या जागेवर I येणार, म्हणजे इथं C2H5I तयार होणार, ज्याचं नाव असणार आहे इथाइल आयोडाइड. क्वेश्चन नंबर 4 जाऊ आता आपण. आता इथं काय केलंय, आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलंय, त्याची रिएक्शन PbR3 सोबत केली. काहीच करायचं नाही, PbR3 सोबत रिएक्शन केल्यानंतर OH ला काढायचंय, Br जॉईन करायचं आहे.
पुन्हा याची रिएक्शन NH3 अमोनियाच्या एक्सेसिव्ह प्रेझेन्स मध्ये केली. अमोनियाला तुम्हाला असं लिहायचंय, हा H आणि हा Br हे दोन्ही कंबाईन होऊन बाहेर पडणार आणि Brच्या जागेवर NH2 ग्रुप जॉईन होणार. याचं नाव असणार आहे आयसोप्रोपाइल अमाइन. का सर? कारण की NH2 ला म्हटलं जातं अमाइन आणि RC≡O NH2 ला म्हटलं जातं अमाइड. अशा पद्धतीने अमाइन आणि अमाइड हे दोन्ही वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहे. आता पुढे हा प्रश्न एकदम मला छान वाटला, कारण की हा एकदम कठीण प्रश्न आहे आणि हा कठीण प्रश्न येणार म्हणजे येणार असं मला वाटते. आणि हा प्रश्न ज्याने बघितला, ज्याने सॉल्व्ह नाही केले, लेक्चर नाही केले, त्याला हा प्रश्न 1000% होणार नाही. आता एक्झामिनर काय सांगतोय, मी प्रश्नच तुम्हाला इथं समजावून सांगतो. आपल्या विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या कमी ड्युरेशनचं लेक्चर असणार आहे तेवढा फायदा तुम्हाला जास्त असणार आहे, कारण की मी तर पटकन कन्सेप्ट सांगतोय. नंतर तुम्ही ती गोष्ट रिवाइज करू शकता, तुमचा टाइम पण फार वाचणार. आता प्रश्नात काय सांगितलंय की C4H10O3 हा एक असा कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल पण फंक्शनल ग्रुप आहे आणि ज्याच्यामध्ये इथर पण फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहे, एक आहे अल्कोहोल आणि एक आहे इथर. कुठला कंपाऊंड असणार तो? विद्यार्थी मित्रांनो, 4 कार्बन आहे. मग इकडे एक कार्बन लिहिला, इकडे एक कार्बन लिहिला, इकडे एक O लिहिला, इकडे एक कार्बन लिहिला, इकडे एक कार्बन लिहिला. म्हणजे ओव्हरऑल 4 कार्बन यूज झाले, एक ऑक्सिजन यूज झाला. इकडे एक ऑक्सिजन लिहिला, इकडे एक ऑक्सिजन लिहिला, तिन्ही पण ऑक्सिजन यूज झाले. आता फक्त हायड्रोजन लिहिण्याची गोष्ट आली. मग हायड्रोजन कसं लिहितो विद्यार्थी मित्रांनो? या कार्बनने ऑलरेडी 2 बॉन्ड बनवले, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. मग इकडे 2 हायड्रोजन, इकडे पण 2 हायड्रोजन, इकडे पण 2 हायड्रोजन आणि इकडे पण 2 हायड्रोजन आले. O सोबत H, O सोबत H. आता मला तुम्हीच सांगा, कार्बन किती झाले? 4 झाले. हायड्रोजन किती झाले? 1 आणि 2 3 आणि 5 7 9 आणि 10. म्हणजे हायड्रोजन किती झाले? 10. ऑक्सिजन किती झाले? 3 झाले. अशा पद्धतीने हा स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर हे तर मी तुम्हाला सांगितलं. आता समजून घेऊ की याची रिएक्शन आपण कोणासोबत केली. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण याची रिएक्शन HBr एकदम जास्त मोठ्या प्रमाणामध्ये HBr घेऊन करणार आहे, तेव्हा हा HBr काय करणार आहे, ह्या ग्रुपला बाहेर काढणार. CH2 ला बाहेर काढला त्याने, ठीक आहे. आणि त्यालाच BR अटॅच करून दिला. म्हणजे हा काय झाला? 1,2 डायब्रोमो इथेन झाला. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न आहे अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिडचा. आता याच्यामध्ये काय केलंय एकदम व्यवस्थित समजू घ्या सर्वांनी. आता याच्यामध्ये काय केलंय विद्यार्थी मित्रांनो, की आपण ऍसिटिक ऍसिड घेतलाय आणि याची रिएक्शन थायोनिल क्लोराइड सोबत म्हणजे SOCl2 सोबत केली. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या सर्व प्रकारच्या रिएक्शन आहे की थायोनिल क्लोराइड म्हणजे काय, अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, या ज्या सर्व रिएक्शन्स आहेत त्या आपण ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलाय, जो की आतापर्यंत 1200 पेक्षा म्हणजे 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बघितलाय. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता आपण इथं डिस्कस करू पुढे. या सर्व आपण रिएक्शन डिस्कस करूया. आता बघा, ज्या वेळेस आपण ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन SOCl2 सोबत म्हणजे थायोनिल क्लोराइड सोबत करणार आहे, तेव्हा हा थायोनिल क्लोराइड मधला जो Cl ग्रुप असणार आहे तो या OH च्या जागेवर जाऊन बसणार आहे आणि इकडे त्याला काय म्हणणार आहे आपण? CH3COCl म्हणणार आहे, बरोबर. आता पुढे ज्या वेळेस आपल्याला याचं रिएक्शन म्हणजे ह्या ऍसिटिक ऍसिडचं कन्व्हर्जन ज्या वेळेस आपल्याला या C क्लोराइड असणाऱ्या कंपाऊंड मध्ये करायचं असणार, तेव्हा आपण याची रिएक्शन PCl5 सोबत करणार. कॉमन सेन्स आहे. PCl5 पण तेच करणार, या OH च्या जागेवर Cl अटॅच करणार. पुन्हा तीच गोष्ट आता इकडे ऍसिटिक ऍसिड घेतला होता, त्याच्या जागेवर इकडे बेन्झोइक ऍसिड घेतला, पुन्हा तोच OH च्या Cl मध्ये करणार. आता पुढे आता PCl3 पण तेच करणार, पुन्हा OH चा Cl करणार, मग हा कंपाऊंड मिळाला. आता इथं लक्ष द्या, आता हा जो अमोनिया असणार आहे आणि हा H असणार आहे ते कंबाईन होणार, म्हणजे इकडे NH4 तयार झाला. याला ज्या वेळेस आपण हीट देणार आहे तेव्हा हा हायड्रोजन जे 4 असणार आहे त्याला मी 2 लिहिले आणि वर H2 लिहिला, बरोबर. हा H2 आणि हा O बाहेर पडणार आणि इकडे CH3CONH2 बाहेर पडणार. याला म्हणणार आहे आपण ऍसिटा अमाइड. आता मागे सांगितलं होतं मी की तुम्हाला RC≡O NH2 ला आपण अमाइड असं म्हणतो. आता पुढे पुढच्या रिएक्शन मध्ये काय केलंय, CH3 च्या जागेवर C6H5 दिला. बाकी सर्व गोष्टी सेम सेम सेम. तो हा आता बघा सर्वांनी लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 8 बघतोय आपण. आता इथं आपल्याला A, B आणि C यांना आयडेंटिफाय करायचंय की ह्या रिएक्शन मध्ये A, B आणि C काय असणार आहे. मी तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित लक्ष द्या. ही जी रिएक्शन आहे त्याला आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हणतो.
ठीक आहे. आता बघू आपण विदाउट वेस्टिंग टाइम, लक्ष द्या. आता काय केलं आपण की आपण घेतलाय बेन्झाल्डेहाइड म्हणजे C6CH5CHO घेतला आणि याची रिएक्शन केली आपण या CH3CH2CO CH3 या कंपाऊंड सोबत. आता होणार काय आहे की हा जो C डबल बॉन्ड O च्या बाजूचा जो अल्काइल ग्रुप असणार आहे त्याच्यामध्ये असणारा जो हायड्रोजन असणार आहे, हा हायड्रोजन जो असणार तो हा ऑक्सिजन घेणार आणि डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड करणार. ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलो. हा जो एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये OH पण आहे आणि त्याच्यामध्ये CO पण आहे. म्हणजे काय बघायला मिळालं सर आम्हाला, त्याच्यामध्ये लक्ष सर्वांचं व्यवस्थित लक्ष द्या, याच्यामध्ये आम्हाला एक कीटोनिक ग्रुप बघायला मिळतोय आणि एक अल्कोहोलचा पण ग्रुप बघायला मिळतोय. आता ज्या वेळेस बघा हा OH काय करणार, ह्या हायड्रोजनला म्हणणार चल आपण कंबाईन करू. मग हा H आणि हा OH काय बाहेर पडला, H2O. आता राहिलेलं सर्व लिहायचंय तुम्हाला. हा OH इथं संपला, हा H इथं संपला आणि इथं सिंगल बॉन्डचा कुठला बॉन्ड करणार आहे, डबल बॉन्ड. आपण इथं पोहोचलो डायरेक्ट. ठीक आहे. आता याची रिएक्शन आपण आयोडीन सोबत केली. ज्या वेळेस आपण याची रिएक्शन आयोडीन सोबत करणार आहोत आणि NaOH च्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत, त्यावेळेस हा जो C6H5 ॲज इट इज, CH ॲज इट इज, डबल बॉन्ड ॲज इट इज, CCH3 ॲज इट इज. फक्त इथं होणार असं आहे की हा जो CH3 असणार आहे तो पूर्णपणे बाहेर पडणार आहे का, नाही सर. बाहेर पडणार आहे का, तो नाही पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाहेर. कसं होणार आहे बघा, समजून घ्या व्यवस्थित. हा CH3 इकडनं बाहेर पडला, हा H, हा NaOH मधला ONA इकडे जाऊन अटॅच झाला म्हणजे COONA, बरोबर आहे. आणि हा CH3 तर बाहेर आहे ॲज इट इज, बरोबर. आता बघा हा जो CH3 मधला CH असणार आहे तो या आयोडीन सोबत कंबाईन होणार आहे आणि CHI3 बाहेर पडणार आहे. ठीक आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा, CH3 बाहेर पडणार, ONA जॉईन होणार. ठीक आहे, हा असणार आहे आपला C प्रोडक्ट. आता पुढे जाऊ आपण. अत्यंत महत्वाची कन्सेप्ट सांगितल्या मी तुम्हाला इथं हल्डोर कंडेन्सेशन. पुन्हा तीच रिएक्शन आली. इथं आपण डायल्यूट NaOH घेतला, 2 मोल्स घेतले, तिथं पण तुम्ही सेम करणार. काय फरक आहे यामध्ये, हे काय मिळणार आहे, चला ही रिएक्शन मी तुम्हाला सांगतो. हे पहा, CH3 त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O CH3 हा घेतला आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण CH3C डबल बॉन्ड O CH3 हा घेतला आपण. ठीक आहे, 2 मोल्स घेतले. यांची रिएक्शन काय केली आपण, डायल्यूट NaOH सोबत केली. ठीक आहे ना. आता काय झालं सर, आता हा जो C होता, हा जो आपला C होता त्याच्या बाजूला हा CH3 दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. आता CH3 मधला एक H जो असणार आहे सर, एक H जो असणार आहे त्याला मी असं लिहिणार, हा H जाणार याच्याजवळ आणि हा डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार. मग काय काय झालं सर, CH3 इकडं C ॲज इट इज, हा वर OH ॲज इट इज. या CH3 ला मी खाली लिहिलं. ठीक आहे सर. हा जो CH2 होता त्याला असं लिहिलं सर, काही अडचण नाही सर. त्याच्या पुढे C डबल बॉन्ड O आणि CH3, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही सरांची ट्रिक एवढी लक्षात ठेवायची. कंपाऊंड मिळाला, याचं नाव असणार आहे, हा जो कंपाऊंड असणार आहे डायॲसिटोन अल्कोहोल. आता पुढे बघा, आता पुढची जी रिएक्शन आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. आता इकडे काय घेतलंय आपण, CH3CHO घेतलाय, एसिटाल्डिहाइड घेतलाय. ठीक आहे, याची रिएक्शन आपण म्हणजे याचं रिडक्शन करतोय, 2 हायड्रोजन सोबत रिएक्शन करतोय. ज्या वेळेस आपण याचे 2 हायड्रोजन सोबत रिएक्शन करणार आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा अल्डिहाइड आहे आणि ज्या वेळेस आपण अल्डिहाइडचं रिडक्शन करतो म्हणजे हायड्रोजन सोबत रिएक्शन करतो तेव्हा अल्कोहोल तयार होतो. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. काय तयार होणार आहे, अल्कोहोल तयार होणार आहे. मग तुम्हाला 2 कार्बन असणारा अल्कोहोल बनवायचा आहे फक्त, CH3CH2OH. सोपी गोष्ट आहे. पुढे पुन्हा आता याचं काय केलं आपण, Na सोबत रिएक्शन केलं. आता Na सोबत केल्यानंतर काय होणार सर, हा हायड्रोजन बाहेर पडणार आणि हायड्रोजनच्या जागेवर Na जाऊन बसणार. झालं सर. याचं नाव असणार आहे सोडियम इथॉक्साईड. ए पण मिळाला आणि बी पण मिळाला. पुढे जाऊ सर आता. पुढे आता पुढे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जर का अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यावर आपल्याला अल्कोहोल मिळत होता, तर अल्डिहाइडचं ऑक्सिजन सोबत रिएक्शन केल्यानंतर ऑक्सिडेशन होणार आहे आणि जेव्हा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो. मग मिळालं आपल्याला ऍसिड, 2 कार्बन असणार ऍसिड लिहायचं. इथपर्यंत पोहोचलो. आपल्याला ए मिळाला ऍसिडिक ऍसिड. आता इथे त्यांनी मिस्टेक केली आहे, मिस्टेक लक्षात. आता यांनी इथं CH3CH2OH लिहिले, चुकीचं आहे. आता बघा,
पुढे आता याचीच रिएक्शन आपण कोणासोबत केली H2SO4 सोबत केली. आता झालं काय की हा जो आपला CH3 C डबल बॉन्ड O OH आहे बरोबर. याची रिएक्शन पुन्हा मी त्याच्यासोबत केली CH3 C डबल बॉन्ड O OH सोबत बरोबर. मग काय होणार आहे समजून घ्यायचं. मग ज्यावेळेस ही रिएक्शन होणार आहे ना सर, तेव्हा हा जो OH असणार आहे आणि हा जो H असणार तो बाहेर पडणार सर. म्हणजे बाहेर काय पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो? वॉटर पडलं. आता पुढे वॉटर बाहेर पडल्यानंतर राहिलेली गोष्ट लिहून द्यायची तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. हा जो कंपाऊंड असणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो B, याचं नाव असणार आहे ऍसिडिक अनहायड्राइड. याचं नाव असणार आहे ऍसिडिक अनहायड्राइड. आता पुढे आता लक्ष द्या. पुढच्या रिएक्शन मध्ये आपण काय केलंय, पुढच्या रिएक्शन मध्ये आपण काय केलं की आपण घेतलंय ऍसिटोन. आता ऍसिटोन घेतलंय, ऍसिटोन म्हणजे काय सर? CH3 C डबल बॉन्ड O CH3 याचं नाव असतं ऍसिटोन. हा एक प्रकारचा कीटोन आहे आणि कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर हायड्रोजन सोबत रिएक्शन केल्यानंतर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतो. कुठला अल्कोहोल मिळतो? सेकंडरी अल्कोहोल. मग आता आपण काय केलं की कीटोन घेतला बरोबर. कीटोनचं आपण हायड्रोजनेशन केलं किंवा हायड्रोजन ऍड केला. मग हा डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला. इकडे OH आला, इकडे CH आला. हा जो कंपाऊंड इकडे मला मिळाला तो असणार आहे सेकंडरी अल्कोहोल. त्याला म्हटलं मी आयसोप्रोपाइल अल्कोहोल. पुन्हा याची रिएक्शन आपण कोणासोबत केली? H2SO4 सोबत केली. काय होणार आहे? इकडचा हा जो CH3 आहे त्याला मी असं लिहिलं, या पाण्याला बाहेर काढलं, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड तयार झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता पुढे लक्ष द्या. आपण घेतलाय ऍसिटोनायट्राइल किंवा सायनाइड. ठीक आहे. ऍसिटोनायट्राइल किंवा सायनाइड याचा आपण काय करतो H3O+ म्हणजे पाण्या आणि ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये त्याची रिएक्शन करतो. होणार काय विद्यार्थी मित्रांनो की याचं डायरेक्टली तुम्हाला ऍसिड तयार करायचंय. तयार झाला. हे जे ऍसिड असणार त्याला ऍसिडिक ऍसिड. SOCl2 म्हटल्यावर Cl बरोबर. B पण मिळालं. सोपी गोष्ट. आता इथं काय होणार आहे? अनहायड्रस LCl3 सोबत रिएक्शन. COCH3 जो असणार त्याला जॉईंट करून देत. याचं नाव असणार ऍसिटोफिनॉल. पुढे हा जो CH3COCl असणार आहे याची रिएक्शन C2H5OH सोबत करा. काय होणार नाही. हा H काय आहे, हा Cl काय आहे, यांना कंबाईन करा, बाहेर काढा, या सर्वांना जॉईंट करून इथाइल ऍसिटेट. पुढे तर पुढे काय केलं आपण बघा. आपण काय केलं की C2H5OH घेतलं म्हणजे इथाइल अल्कोहोल घेतला. इथाइल अल्कोहोल घेतला. याची रिएक्शन फॉस्फरस आणि आयोडीन तेच होणार आहे मागे जे सांगितलं ते. काय होणार आहे? इकडे Na पण द्यायला हवा त्यांनी बाय द वे. आता Na हायड्रोजनच्या जागेवर जाणार सोडियम इथॉक्साइड. ठीक आहे. आता सोडियम इथॉक्साइडचं काय करणार सर आम्ही? त्याची रिएक्शन KCN सोबत करणार. करणार का नाही करणार? KCN सोबत करणार. करणार ना KCN सोबत? करणार करणार का रे? करणार. हा मग आता बघा. आता बघा या प्रश्नामध्ये काय सांगितलं. आता या प्रश्न यांनी ना जरा फिरवून प्रश्न विचारला. यांनी 2 स्टेप्स द्यायला हवे होते इथं. आता इथं PI2 नाही इथं Na आहे बरोबर आणि त्याच्यानंतर त्याने P आणि I2 दिलाय. समजून घ्यायचे. पहिले C2H5 ची रिएक्शन तुम्ही Na सोबत करा. याच्या जागेवर Na लिहिला. ठीक आहे. आता याची रिएक्शन PI3 सोबत करा. लिहिली का? केली का? OH च्या जागेवर I लिहा. लिहिला का? मिळाला. आता याची रिएक्शन KCN सोबत करा. आयच्या जागेवर Cn लिहा. लिहिला का? लिहिला सर. याचं हायड्रोजनेशन करा. हायड्रोजनेशन म्हणजे काय? हायड्रोजन ऍड करा. आता इथं एक कार्बन राहू द्या. इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन. 2 H2 ऍड केले. C2H5 CH2 NH2 प्रोपाइल अमाइन. ठीक आहे. N प्रोपाइल अमाइन. पुढे जाऊ. आता N प्रोपाइल अमाइन घ्या. HNO2 सोबत करा. NH2 चा काय करून टाकणार तुम्ही? NH2 जो आहे हा N आणि हा N काय बाहेर पडला? N2 हा H2 आणि याच्यातला एक O काय बाहेर पडला? H2 आणि तुम्हाला एवढंच सांगायचंय की अमाइनची रिएक्शन HNO2 सोबत करा. NH2 काढा, OH जॉईन करा. केला? केला सर. पुढे पुढचा चॅप्टर आहे अमाइन्स. महत्वाचा चॅप्टर आहे. आता अमाइन्स मध्ये आपण काय करणार आहे सर? C6H5N2Cl घेतलं त्याची रिएक्शन C2H5OH सोबत केली. काय करायचे सर आम्हाला? हा H आणि हा H, हा Cl आणि हा H बाहेर काढा HCl. यांना जॉईंट करून टाका. केलं जॉईंट मिळाला हा प्रोडक्ट. ठीक आहे. पुढे आता ज्या वेळेस आपण
ॲनिलीन बघा, लक्ष द्या, हा ॲनिलीन आहे, C6H5NH2 म्हणजे ॲनिलीन. त्याची रिएक्शन Br2 सोबत करणार आहे. म्हणजे काय सर, कसा कंपाऊंड आहे तर समजून. बरोबर, त्याची रिएक्शन ज्यावेळेस आपण एक्सेस Br2 सोबत करतो तेव्हा 2, 4, 6 या पोझिशनला ब्रोमीन ब्रोमीन जातो, म्हणजे याला म्हणणार 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. पुढे जाऊ आपण आता पुढच्या रिएक्शन समजून. आपण CH3 घेतला, इथेन घेतला आणि HNO2. काय होणार आहे, इकडे फक्त NO2 जॉईन करायचं आहे, CH3 CH2 NO2. याचं पुन्हा आपण SNH कॉन्सन्ट्रेटेड HCl रिडक्शनची प्रोसेस आहे, म्हणजे O2 चं झालं H2, इथेलामाइन तयार झालं. पुढे जाऊ आता बघा, लक्ष द्या, जेव्हा पण आपण अशा कंपाऊंडचे NaNO2 सोबत रिएक्शन करतो, NaNO2 आणि Br सोबत HBr सोबत करतो, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, N2X तयार करायचं. N2X पहिले इथं बघायचं X काय, मग इकडे काय करणार तुम्ही N2 आणि इकडे XBr आहे म्हणून N2Br. ठीक आहे. पुन्हा याची Cu2Br2 कुठली रिएक्शन आहे बघायची, N2Br2 सोबत करणार, तेव्हा N2 ला काढणार, Br राहणार. ठीक आहे, झालं. म्हणजे आम्हाला इथपर्यंत कळालं. आता पुढे Ag2O ची पण तेच वरच्या सारखी रिएक्शन आहे, आय काढायचा OH जॉईन करायचा. ठीक आहे ना, आय काढायचा OH जॉईन करायचा, याला गरम करायचं, हा C2H5 पैकी C2H5 चा 4 होणार, मग इकडे CH2 डबल बॉन्ड CH2 तयार झाला, इथेन. आता पुढे, आता पुढच्या केस मध्ये आपल्याला बघायचं पुढच्या रिएक्शन, ज्या मी तुम्हाला सांगतोय. आता अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास मोर दॅन 20 रिएक्शनचा अभ्यास एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये केलाय. या अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आणि माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारचे किती पण कन्फ्युजिंग प्रश्न येऊ दे, तुमच्याकडून 1000% सॉल्व्ह होणार. आणि एक लक्षात ठेवा की या प्रकारचे प्रश्न कोणाला जास्त विद्यार्थ्यांना जमत नाही, जे आपल्या विद्यार्थ्यांना जमणार ते तेव्हाच जमणार ज्यावेळेस तुम्ही एकदम व्यवस्थित लक्ष देऊन हे लेक्चर व्यवस्थित करणार आणि तुमचे 3 ते 4 मार्क्स इथं कन्फर्म झालेले आहेत. आपण इथे थांबूया.